दर्शक हो, आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी। गुरुवारी 10 जुलै रोजी गुरुपौर्णिमा असून अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष मंदिरामध्ये गुरुपौर्णिमेस अनन्यसाधारण महत्त्व असल्यानं गुरुवारी गुरुपौर्णिमेचा उत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या भक्तिभावानं संपन्न होणार असल्याची माहिती वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी दिली। अक्कलकोट येथे येणारे भाविक स्वामींना गुरु मानून या दिवशी दर्शनाकरिता विशेष गर्दी करतात। गुरूंचे गुरु, सद्गुरूंचे गुरु तथा गुरूंचा महिमा म्हणजे अक्कलकोट येथील वटवृक्ष निवासी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान होय। अशा या पावन गुरुपौर्णिमेनिमित्त वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीनं जय्यत तयारी करण्यात आली आहे। भाविकांसाठी ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय, मंदिरामध्ये येण्यासाठी एक रस्ता, बाहेर जाण्यासाठी एक रस्ता, 2 ठिकाणी चप्पल स्टँड, मंदिर परिसरात प्रवेश करताच भाविकांसाठी साऊंड सिस्टीमवर स्वामीच्या भक्तिगीतांचं वादन, विशेष दर्शन रांगांचं नियोजन, पावसापासून संरक्षणाकरिता दक्षिण महाद्वार ते गेटपर्यंत पत्रा शेड उभा करण्यात आला आहे। गुरुपौर्णिमे दिवशी वटवृक्ष मंदिरात नित्य नेमानं होणारी काकड आरती पहाटे 4 वाजता होणार आहे। यानंतर पुरोहित मोहनराव पुजारी आणि मंदार महाराज पुजारी यांच्या हस्ते गुरुपूजन होईल। यानंतर होणाऱ्या विविध धार्मिक विधीबाबत वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिराचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी सविस्तर माहिती दिली। यासह गुरुपौर्णिमेनिमित्त गर्दीच्या अनुषंगानं मंदिर रात्री 2 वाजता उघडण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले। तेव्हा श्रींच्या दर्शनाचा, सेवेचा आणि भोजन प्रसादाचा, मंदिरातील श्रींच्या पालखी सोहळ्याचा सर्व भक्तांनी लाभ घ्यावा असं आवाहन मंदिर समितीच्या वतीनं समितीचे चेअरमन आणि माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक महेश इंगळे यांनी केलं आहे। आपल्याला सर्वांना माहित आहे की भारतीय संस्कृतीमध्ये गुरुपौर्णिमेचं अनन्यसाधारण असं महत्व आहे आणि त्यामध्ये ब्रह्मांडाचे नायक आणि सर्व गुरूंचे गुरु असलेले श्री स्वामी समर्थ च्या मंदिरामध्ये, श्री वटवृक्ष मंदिरामध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत असते आणि त्याचाच एक भाग म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी येणाऱ्या भक्तांची गैरसोय होऊ नये आणि भक्तांना सुलभ दर्शन व्हावं यासाठी प्रथमच यावेळी मंदिर जे आहे वटवृक्षाचं ते 24 तासापैकी 22 तास खुलं राहणार आहे आणि पहाटे म्हणजे बुधवारच्या मध्यरात्री आणि गुरुवारच्या पहाटे 2 वाजता हे मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात येणार असून त्यामध्ये काकड आरती जी पहाटे 5 ची असते ती 5 ची काकड आरती पहाटे 4 वाजता होणार आहे आणि 4 वाजता काकड आरतीसाठी 15-20 मिनिट मंदिर बंद राहिल्यानंतर पुन्हा दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे आणि त्यानंतर नित्योपचार जे महाराजांचे नित्योपचार आहेत ते नित्योपचार होतील आणि त्यानंतर पुन्हा मंदिर दर्शनासाठी खुले होणार आहे आणि दररोजचा जो अभिषेक आहे तो अभिषेक न होता त्या अभिषेकाची जे पावती स्वामी भक्त करतील ते स्वामी भक्तांना तात्काळ प्रसाद देण्यात येईल श्रीफळ म्हणून। दुपारची नैवेद्य आरती होईल आणि नैवेद्य आरती 11:30 वाजता झाल्यानंतर संध्याकाळी गुरुवारचा दिवस असल्यामुळे मंदिरातला जो पालखी सोहळा आहे तो पालखी सोहळा संध्याकाळी 7 वाजता शेजारती आणि पालखी सोहळा होईल। साधारणतः ती 7 ते 8, 8:15 पर्यंत ती पालखी सोहळा ओळखला जाईल आणि त्यानंतर पुन्हा दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात येईल आणि साधारणतः 12 वाजेपर्यंत म्हणजे गुरुपौर्णिमा संपोस्तपर्यंत हे दर्शन स्वामी भक्तांचं राहील। त्यासाठी विश्वस्त समिती असेल, सेवक विभाग असेल, यांचं सर्वांचं मोलाचं सहकार्य लागणार आहे। पुजारी मंडळ असेल, पुजारी जे आहे मुख्य पुजारी त्यांचं देखील सहकार्य लागणार आहे आणि त्याच रीतीने भव्य असा शामियाना, कारण पावसाचे दिवस असल्यामुळं पत्र्याचं शेड उभा करण्यात आलेलं आहे, चप्पल स्टँडची 2 ठिकाणी निर्मिती करण्यात आलेली आहे, ठिकठिकाणी पाण्याची सोय करण्यात आलेली आहे, जाण्यासाठी एक मार्ग करण्यात आलेला आहे, येण्यासाठी एक मार्ग करण्यात आलेला आहे आणि सर्व स्वामी भक्तांना देवस्थानच्या मंदिर गाढवापूर्वरील भक्तनिवास येथे 12 ते 2 या वेळेमध्ये भोजन महाप्रसाद देखील श्री वटवृक्ष स्वामी देवस्थानच्या वतीने सोय करण्यात आलेली आहे। त्याचा देखील लाभ स्वामी भक्तांनी घेऊन या सर्व दर्शन, महाप्रसाद आणि इतर सेवेचा सर्व सेवेचा लाभ घेऊन स्वामी भक्तांनी आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं। श्री स्वामी समर्थ। या बातमीचं संकलन केलंय संजय कुलकर्णी यांनी। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।